पूरा चिक पूरा भिजले डायरेक्ट। याला मेहनत म्हणते ना भैया, फुकट थोडी कोण आहे का। चल 6 किलोमीटर साली 6 किलोमीटर 3 किलोमीटर तोडा झाला माझा। 2 राऊंड मारले आपण। आपला 1.5 किलोमीटरचा एक राऊंड आहे, 1.5 आणि 1.5 3 होते एक राऊंडला, त्याचे 2 राऊंड मारले आपण। गुड मॉर्निंग। आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 79वा दिवस, 179वा। तर चला आता रस्त्यात थांबलो आपण। करणचा कॉल लावला होता, करणने कॉल उचलला नाही, आला की नाही काय माहीत अजून। आणि आला तर इथूनच पिकअप करून त्याला घेऊन जाऊ तिकडं, नाही तर परत तिकडे गेला परत त्याला यायला टाईम लागेल। त्याला कॉल केला होता एकदा, कारण हा इकडून माग रस्ता आहे बघा, करणकडून येतात, इकडून आपण आलो हनुमान मंदिराकडून। तर चला बघू, एकदा अजून एक कॉल लावून बघू, नाही तर मग पुढे चालले जाऊ आपण। ग्राउंडवर आलो आपण, तर ग्राउंडचं सीन बघा। तर करण येतो म्हणे, कॉल केला तर आता गाडी घेऊन येऊ राहिला। आपण थांबलो होतो तिथं, पण मला वाटलं गाडी नसली तर येईन, तर म्हणून गाडी घेऊन येऊ राहिला, म्हणून आलो आपण पुढं। आता येईन 5 मिनिटात लगेच, 5 मिनिटं आलं की लगेच खाली जाऊ आपण। तर आज थांबू त्यासाठी, आज कुत्र्याला पण खायला आणलं होतं बिस्किट, तर टाकू त्याला आल्यावर, करण आल्यावर टाकीन। 5 मिनिटं थांबू। आता कसं करवलं पाहिजे हां यासाठी म्हणलं होतं बा, याला पण टाक। चला ग्राउंडकडं। काल बुरबुर पडली थोडी तिकडं, काल संध्याकाळी नव्हता पाऊस, पण थोडा रात्री पडला वाटतं थोडा। काय केलं 2 दिवस? कालची सकाळ तर येण्यातच गेली, येण्यातून जाणं। मग तिकडे वर्कआउट करायचं ना काही मग। हां पहिले केलं तर गावाकडे गेलो होता नाही, मग त्या तरी संध्याकाळी गेलतो ना, तुमचा फोन आलता का? हां तेव्हा घरीच येत होतो मी तिकडे याला पण वर्कआउट करायचा। आता मी संध्याकाळी केलता, मला माहिती होतं त्याचा रिदम तुटला ना वापस बसत नाही परत। वर्कआउटचा असं आहे, एकदा कंटिन्यू बसला ना तर तुटत नाही, एकदा तुटला ना मग ते बसत नाही, मग त्याला मग टाईम लागतो लई। समजा काय 2 किलोमीटर आत
चला वॉर्मअप झाला आता कंप्लीट आपला, बॅग बिग तयारी केली, आता चला वरती निघू आता जॉगिंगला. चल ठीक आहे, अप्पर काढू राहिलो तो. चला वर जाऊ आता. बदाम आणले काय? भिजलेले बा टरपल काढून. तर चला कसं आहे, रनिंगला किंवा वर्कआउटला यायच्या आधी थोडंसं काहीतरी, एक तर कॉफी प्या, पाणी तर फुल प्या 1 ग्लास, आणि जमलं तर खारी खजूर काहीतरी जमलं तर खाऊन यायचं, कारण की एनर्जी राहते थोडी. डायरेक्ट आले ना डायरेक्ट मग एनर्जी राहत नाही आपल्याला, आणि वर्कआउटला वीकपणा वाटतो. आज वातावरण बघा एकदम क्लीन आहे, काल जसं होतं तसं. तर आज आपण करणार आहे लॉंग करू आपण. 6 किलोमीटर तर मारू आपण, 5 ते 6 किलोमीटर मारू आज, कारण की काल आपण स्कॉट मारले होते की पाय लॉक झालते. तर आज थोडंसं फ्री करू, एकदम स्लो मध्ये जाऊ आणि लॉंग मारू आज 5 ते 6 किलोमीटर. तर चला एकदम स्लो मध्ये. आज महिन्यात सुरू मरतच होता मग. कशाला खवडू लागले ही नांग होते. आपले 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. यायचा पहिला राऊंड थोडासा नॉर्मल घेतो, बाकीचे राऊंड एकदम 6 किलोमीटर झाली. 6 किलोमीटर 3 किलोमीटर तोडा झाला माझा. 2 राऊंड मारले आपण. आपला 1.5 किलोमीटरचा एक राऊंड आहे, 1.5 आणि 1.5 3 होते एक राऊंडला, त्याचे 2 राऊंड मारले आपण. म्हणजे 6 किलोमीटर कंप्लीट झाले आपले. तर इकडे तुला एका मागे एक पळायला लावलं आणि साईडने पळायला लावलं, फरक काय वाटला? डिस्टन्स लगेच कळत नाही ना. आता इथं होतं तिकडे गेलं. लपडा काय माहिती का, कधी पण तुम्ही लक्षात ठेवा, समोर असं फ्रंटला जर पळले तुम्ही तर समोर असले आपली नजर असती आणि आपलं लक्ष असतं, कधी इकडे जातं कधी इकडे जातं, कधी टार्गेटकडे जातं, अजून किती बाकी किती नाही आहे. ह्याच्यामध्ये 4 ठिकाणी जर तुमचं लक्ष गेलं तर त्याची एनर्जी तिकडे डिवाइड होऊन जाते तुमची.
आणि तुम्ही एका मागे एक असले फक्त एक मागच्या पायाकडे बघून चालायचं, तुमची बाकीची चारही एनर्जी कमी होऊन एकच एनर्जी लागते, त्याच्यामुळं तुम्हाला दम कमी लागतो. ही गोष्ट टेक्निक आहे. कधी पण सांगतो तुम्हाला, भरतीला गेलं किंवा आर्मी भरतीला गेलं एकटं नाही पळायचं कधी, एक तर ग्रुपनी पळायचं, साईडनी पळा, साईडनी थोडंसं एनर्जी लागते आणि त्याच्याहून एनर्जी तुम्हाला कमी करायची असली तर प्लेअरच्या मागे थांबायचं. कधी पण मागे थांबलं नाही त्याच्या मागेच चालत राहायचं. त्यांनी जर फक्त पायाकडे लक्ष द्यायचं, स्टेपिंग बाकी कुठं लक्ष द्यायचं नाही. फक्त स्टेपिंग कळत नाही आपल्याला किती अंतर डिस्टन्स कवर होऊ राहिलो आणि काही नाही. तर ही गोष्ट आहे. नाही तर कसं होतं, अजून 1 किलोमीटर बाकी आहे आणि मनात धाचकी बसती, परत तिथे एनर्जी जाती, हा फंडा असतो. ते म्हणून ही टेक्निक वापरा, सोबत पळू शकता आणि त्याच्याहून तुझं अजून एनर्जी तुम्हाला वाचवायची असली त्या प्लेअरच्या मागे थांबायचं. ही टेक्निक आहे. ही टेक्निक कोणी सांगित नाही, ही टेक्निक यूज करून बघा तुम्ही, 100% असर देते ही टेक्निक. तर चला, 6 किलोमीटर कंप्लीट झाली, थोडीशी वॉकिंग करू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. पुरं चिकचिक पुरं भिजली डायरेक्ट, असं गार वाटू लागला. आता ते बॉडी लागल्या ना, याला मेहनत म्हणते ना भैया, फुकट थोडी वन आहे का. चल खाली खाली जाऊ आता. इथून शॉर्टकट आहे आपला, इथून घेऊन जाणं लागतं. मी इथून शॉर्टकट आहे आपला. खेकडे लय मारण्याचे यार इथं, काळू बाळू आले बा. आलो होता आपण. तर आता काय करू, आजचा वर्कआउट स्किपिंग मारू. तो टाइम झाला का, किती झालं येऊ सर. अरे स्किपिंग कार्ड भरायचं, पाणी बी. तर चला आता स्किपिंग मारू. काल आपण मारली नव्हती स्किपिंग, तर आज आपण केले 6 किलोमीटर जॉगिंग केली. जॉगिंग म्हणजे रनिंगच, जॉगिंग एकच झालं. तर आता आपण स्किपिंग मारू, कारण की कालचे लेग जाम झाले ते, आपण स्कॉट मारले होते. तर आज लेग फ्री केले आपण. तर चला. स्किपिंग कंप्लीट झाली आपली. तर आपण आता रेग्युलर वर्कआउट दुसरा आहे आपला डिप्स, तर त्याच्याकडे जाऊ. तर चला, स्किपिंग मारली आपण, 5 सेट मारले, 100-100चे 500 झाले. तर चला डिप्स मारू आता आपण.
तर डिपचे आपण 15 सेट मारले. तर कमी मारा पण रेग्युलर मारा, फंडा आहे. तर चला, आजचे रेग्युलरमधले आपले 2 सेट कंप्लीट झाले. तर आज केलं आपण 6 किलोमीटर जॉगिंग लेग फ्री होण्यासाठी. तर आता चला, आता काय करू, स्ट्रेचिंग करू आता फुल बॉडी. ते सामान घेऊ आता इथून. चला. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण केलं सांगितलं 6 किलोमीटर. तर आज फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची. आता ज्या दिवशी आपण लॉंग झालं, ज्या दिवशी हार्ड वर्कआउट झाला, त्या दिवशी काय केलं, फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची. नाही स्ट्रेचिंग नाही केली ना, मसल पेन, नाही तर शीन पेन, नाही तर हिल पेन, काही ना काही होत राहतो. मग आपल्याला जे वस्तू, जे आवयची मसल टाईट झालेली आहे त्यांनी काही ते होत राहतो, त्यांनी लपडा होईल. त्याच्यासाठी पूर्ण मसल लूज करून टाकायची. तर चला, तरी पण आता रनिंग करताना जी टेक्निक सांगितली तुम्हाला एकामागे एक पळायची, ती नक्की फॉलो करा. ट्राय करून बघा एकदा. तुम्ही ट्राय केलं ना तो बरोबर होईल. आणि एक गोष्ट सांगतो, कधी पण पोरं म्हणते ना अकॅडमी लावायची, अकॅडमीने फंडा पडतो. अकॅडमीने काही नसतं, अकॅडमी पण आपल्याकडूनच करून घेते स्वतःकडून. तर जेवढं तुम्हाला स्वतः करता येईल तेवढं स्वतः करा. कारण की जर पेपर तो अकॅडमीवाला काढणार नाही तुमचा, ना ग्राउंड काढणार आहे, आपल्या स्वतःलाच मेहनत करणं लागेल. ते फक्त डायरेक्शन देते. डायरेक्शन आपण आपलं दिलं तरी होऊन जातं. चला, स्ट्रेचिंग झाली कंप्लीट आपली. आता जायची तयारी करू. मला वाटलं चाबी कुठं पडली, चाबी बॅगमध्ये टाकली होती, आत्ता लक्ष आलं. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. हे पोरं आले ना, हे दगड सगळे पाडून टाकते राव.
काहीतरी इथं जुगाट करणं लागणार आपल्याला. तर करू उद्या जुगाट. आलो इकडं आपण आता. एक काळू आला. दुसरा कुठं गेलाय? हां दुसरं तिकडेच आहे मागं.